पद घुसवलं, मग या 40 वर्षामध्ये चांगला विकास का केला नाही, किंवा जो बारगड आहे तो प्रश्न का सोडवला नाही, हे आता फक्त आपल्याला खोटं बोलून मतदान करण्यासाठी येणार. पण मी तुम्हाला विनंती करण्यासाठी यासाठी उभा आहे, तुम्ही एक वेळा धनुष्यबाण आणि हितू दादाला निवडून द्या, आमची पूर्ण टीमला निवडून द्या. तुमच्या बाळगाचा प्रश्न हा आमच्या पाडवी चांदू भैया आणि आपला जो नेता मुख्य नेता येणार आहे एकनाथराव शिंदे साहेब, त्याच्याकडून आम्ही तुमचा प्रश्न सोडवून जे घरकुलचा विषय आहे 1700 घरकुल कमी नाही असतो. जर तुम्हाला काम करायचे होतं तर माझ्या गरीब या लोकांची योजना का थांबवली? कारण आता येतील या भागामध्ये गाडारचे काम आम्ही करून देऊ, इथे रस्ता चांगला बनवून देऊ, इथे पाण्याची व्यवस्था करून देऊ, इथे सेंटाची व्यवस्था करून देऊ, तुमचा जो जागा आहे तुमच्या नावावर करून देऊ. अरे बाबा, तुम्हाला कोणी बसवून ठेवलं होतं? तुम्ही छतामध्येच होते. मग छतामध्ये असताना या लोकांचे घर त्यांच्या नावावर का केले ना, हा प्रश्न पडतो. मी तुम्हाला सांगतो, मी एक सामान्य परिवार मधून आमदार झालो आहे. जसं माझ्या मतदारसंघामध्ये जे 35 वर्षाचे राज्य होतं, पण एक सामान्य परिवारचा आमच्या पाडवी ज्याला माझ्या लोकांनी तिथे निवडून दिलं, हा आमचं काम करेल, तसा आपला एक गरीब परिवारचा हितू दादा आहे. आणि माझे सर्व नगरसेवकचे जे उमेदवार आहे, हे गल्ली गल्लीत फिरून हे काम करणारे आम्ही शिवसेनाचे उमेदवार दिले आहे. यांना एक वेळा निवडून द्या. कोणताही काम असेल तर तुमचा फक्त शिवसेना काम करेल. एक खोटाडे फक्त आश्वासन देतील. अरे तुम्ही आजपर्यंत सत्तावर आहे, मग तळोदाचा प्रश्न का सोडवलं नाही? माझ्या तळोदा वासीच्या सर्वांना, सर्व समाजाला हात जोडून विनंती राहील, जर तुम्हाला या तळोदाचा चेहरा मोहरा बदलायचे असेल तर फक्त या महाराष्ट्र राज्याचा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब करू शकतो. हे गॅरंटी आम्ही तुम्हाला देतो. कारण का देतो? मुख्यमंत्री लाडकी बहीण असेल, आता कोणी येतो सांगतो ही योजना आम्ही बनवली, पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे का रोडवर उभा राहून सही करणारा असेल, चालता सही करणारा असेल तर एकनाथराव शिंदे साहेबांसारखा याच्या आधीही मुख्यमंत्री झाला नाही, याच्या नंतर बी होणार नाही, असं आमचा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब होते. त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली. माझ्या इथे जास्तीत जास्त मुख्यमंत्री लाडकी बहीण बसलेली, यांना माझी हात जोडून विनंती राहील. कारण फक्त शिंदे साहेबांनी ही योजना का काढली? का तमाम जे आदिवासी समाज असेल, दुसरे जे गरीब समाज आहे, कोणाकडे 2000, 1000 रुपये, 500 रुपयामध्ये आपण भांडे घासण्यासाठी जातो. माझ्या गरीब परिवारची महिला त्याच्याकडे भांडे घासण्यासाठी जाते, तारास करते आहे. 2 टाइम संध्याकाळी सकाळी उठून परिवारचं काय असतो ते राहू देता आणि दुसऱ्याच्या घरामध्ये भांडे घासण्यासाठी जातात. म्हणून या महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्रीने विचार केला की माझी लाडकी बहीणला जर आपण खरं जर सक्षम करायचे असेल तर तिच्या अकाउंटमध्ये पैसे द्यायला पाहिजे. आणि म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण काढली आणि प्रत्येक महिलाच्या खात्यामध्ये 1500 रुपये देऊन राहिले. हा असा आपला शिंदे साहेब आहे आणि ते आज इथे येणार आहेत. म्हणून माझे सर्व मुख्यमंत्री लाडकी बहीण यांना हात जोडून माझी विनंती राहील का येणाऱ्या 2 तारखेला मस्त पायकी आंघोळ करून घ्या. आणि हे मतदान जो आहे हे महत्वाचं आपलं मतदान आहे. आणि फक्त एक ज्याला मानत असेल, ज्या भगवानला मानत असेल त्याला हात जोडून विनंती करा की माझं जे मतदान आहे ते मी एक धनुष्य बाणला देणार आहे. आणि धनुष्य बाणचं फक्त नगरसेवक आणि नगर अध्यक्ष निवडायला पाहिजे. हे त्या भगवंताला विनंती करून 2 तारखेला मतदान करा. आणि तुम्ही 5 वर्ष तुमचा कोणताही प्रश्न सोडवण्यामध्ये माझ्या नगरसेवक नगर अध्यक्ष करतील. यांच्याकडून सुटला नाही तर चंदूभाई आणि आमच्या पाडवी तुमच्यासाठी 24 तास राबणारा माणसे आहे.
आम्ही फक्त सांगत नाही. हा जो बारगटचा विषय आला, याच्या आधी कोणाच्या हातात सत्ता होती का? आज झाला का बारगटचा विषय? आझादीच्या 77 वर्षामध्ये